हाय हॅलो नमस्कार. नवीन दिवसाची नवीन सुरुवात सोनू फॅशन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत. तर आज आपण 34 साईजचा फोटक्स ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. आवडलं तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला आता आपण अस्तर घेतला आहे या ठिकाणी. तर जी आपली मेन चेस्ट आहे ती 8.5 इंच आहे. त्यात आपण टोटली 2-2.5 इंच ॲड करणार आहे. म्हणजे टोटल आपण 11 इंच चेस्ट घेतले आहे. कारण फोटक्ससाठी मार्जिनसाठी पुढचा पार्ट टक्समध्ये जातो, त्यामुळे मी टोटली 11 इंच जी आपली चेस्ट पूर्ण चेस्ट घेणार आहोत. 11 इंच घेणार आहोत म्हणजे फिटिंग करून 8.5 इंच येणार आहेत. पण मार्जिनसाठी वगैरे वगैरे जे तुम्ही नवीन शिकत असाल तर थोडी जास्तच ठेवत चला. आता मी इथे चेस्ट घेणार आहे 11 इंच. बघा तर 11 इंचावर आहे ना, 11 इंचावर आपण अस्तर कोणत्या बाजूने फोल्ड केलं आहे बघा. चौकोन ज्याचा पन्ना जास्त मोठा आहे त्या बाजूने आपल्याला चेस्ट घ्यायची आहे, त्या बाजूनेच फोल्ड करायचं आहे. ओके, तुम्हाला इथपर्यंत समजलेच असेल. आता आपण जी चेस्ट आहे आपली 8.5 इंच आहे, त्यात आपण मार्जिनसाठी 11 म्हणजे 2.5 इंच ॲड करा. म्हणजे टोटल आपण 11 इंच घेणार आहोत. ते लाईन करून घेतले आहे आणि व्यवस्थित मेजरमेंट घेऊन आता इथं आपली चेस्ट झालेली आहे. आता इथं बघा आपली जी मेन चेस्ट होती 13.5 इंच म्हणून आपण उंची घेणार आहोत 14 ते 15 इंच मागची उंची आणि पुढची उंची. ओके, तर मागची उंची घेणार आहोत 14 इंच, पुढची उंची घेणार आहोत 15 इंच. मागच्या उंचीपेक्षा पुढची उंची 1 इंच जास्त असते. कपडा व्यवस्थित करून घ्यायचा आहे. आता बघा इथं चेस्ट बघा खून करायचे, सॉरी मागच्या उंचीला आपल्याला मागची उंची आपल्याला खून करायची आहे 14 इंच. ओके, 14 इंचाला खून करायची आहे आणि पुन्हा 1 इंच त्यात ॲड करायचे आहे. म्हणजे टोटल 15 इंच घ्यायचे आहे. आता बघा इथं चॉकने आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे 14 इंचाच्या 14 इंचाची हे करून. ओके, आता फोल्ड करायची आहे. बघा आता इथं आता बघा इथं मागची उंची आपण घेतलेली आहे 14 इंच. बघा तर व्यवस्थित कपडा प्रेस करून घ्यायचं, म्हणजे हाताने व्यवस्थित करून घ्यायचं आहे. बघा 14 आहे सगळ्या बाजूने. त्यानंतर पुन्हा इथं 1 इंच ॲड करायचे आहे. मग टोटल इंच कपडे घ्यायचं आपल्याला 15 इंच. म्हणजे मागची उंची तर 14 इंच, तर पुढच्या उंचीसाठी आपण 1 इंच ॲड करायचं आहे. कारण मागच्या उंचीपेक्षा पुढची उंची नेहमी अर्धा ते 1 इंचाने जास्त असते. ओके, त्यानंतर आपण सरळ लाईन वळून घ्यायची आहे. आता इथं झाले. आता आपले 3 मापं झाले. एक चेस्ट झालेली आहे, एक मागची उंची आणि पुढची उंची झाली आहे. आता कापड पलटी करायचं आहे. बंद बाजू आपल्या बाजूने घ्यायचं आहे. आणि बघा आता इथं आपण गळा रुंदी 2.25 आणि 5.25 घेतलेले आहे. बघा त्यानंतर आपण पुढचा गळा हा 5.5 इंच घेतलेला आहे आणि मोंडा 5 इंच घेतलेला आहे. आता बघा प्रिन्स कटचा कसा म्हणजे कटिंग झाल्यानंतर गळा थोडा वरती येतो, तसंच फोटक्सचा पण गळा वरती येतो. म्हणून मी इथे गळा 5.5 इंच घेतला आहे आणि मोंडा हा 5 इंच घेतला आहे. म्हणजे मोंडा 4.5 त्यात अर्धा इंच 5 मिळवला आहे आणि गळा 5 आहे त्यात अर्धा इंच मिळून 5.5. म्हणजे आपण शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच दोन्हीत पण सोडला आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर दोन्ही पण यांना चौकोन करून घ्यायचं, गळ्याला पण आणि मोंढ्याला पण. ओके, त्यानंतर आपण आता मोंढ्याला आकार द्यायचे आहे पहिला आणि दुसरा आकार द्यायचा आहे. बघा त्यानंतर बघा मोंढ्याला अर्धा आणि पाऊण इंचाचा आकार द्यायचा आहे. बघा अर्धा इंच चौकोनपासून पुन्हा तिथून त्या रेषेपासून पुन्हा पाऊण इंचावर खून करून दोन्ही आकार देऊन घ्यायचे. आता मोंढ्याच्या इथपर्यंत आकार तुम्हाला समजलेच असेल. त्यानंतर आता आपण गळ्याला पण आकार देऊन घ्यायचे. जशी कटिंगची पद्धत सोपी आहे तशी स्टिचिंगची पद्धत पण खूप सोपी आहे. पण त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करत चला, स्किप करत जाऊ नका. मी स्टार्टिंगपासून सांगते, स्किप अजिबात करू नका. आता इथं बघा, आता इथं काय टाकले आपण क्रॉस पट्टे टाकलेले आहे 3-3 इंचाची. बघा 3-3 इंच. ओके, त्यानंतर गळ्याच्या बाजूला आपण 3.5 इंच घेतलेले आहे. त्यानंतर अशी क्रॉस पट्टी देऊन घ्यायची आहे. खूप सिंपल पद्धत आहे. आता इथं आपल्याला टक्स टाकून घ्यायचा आहे. बघा टक्स 4 इंचाचा घ्यायचा आहे. म्हणजे आता ह्या पुढच्या गळ्यापासून 4 इंच घ्यायचं आहे. बघा 4 इंचापासून पुन्हा वरती 2.5 इंच घ्यायचं आहे. हे 4 टक्सचे टक झालेले आहे. तर तुम्हाला असं नाही समजलं तुम्ही शोल्डरच्या पण मधोमध करू शकतात. बघा शोल्डरच्या मधोमध केलं 1.5 इंचवाला, 1.5 इंचापासून सरळ पट्टी पकडली तरी दोन्ही बाजूने केलं तर सेमच येतं. बघा 4 इंच. त्यामुळं तुम्ही दोन्ही पद्धती तुम्हाला जी सोपी वाटेल ती करा.
त्यानंतर आता आपण 4 इंचाचं जिथं टक्सला मार्किंग केली आहे तिथून आपण वरती 2.5 इंचाच्या टक्स घेणार आहोत बघा, 2.5 इंचाचा. आता इथं लक्षात ठेवायचं आहे, जर चेस्ट म्हणजे जास्त असेल तर तुम्ही इथं टक्स मोठा म्हणजे आता एवढं घेतो. तुम्हाला मी ते कटिंगच्या पुढच्या याच्यात व्हिडिओमध्ये सांगालच टक्स घेताना किती किती इंचाचे टक्स मारायचे आहे. आता इथं 2.5 झालं. ओके, आता ह्या पॉईंटपासून 2-2 इंचाला 4 पण डॉट द्यायचे आहे, जे की आपले 4 डॉट द्यायचे आहे बघा, 1 2 3 4. ओके, त्यानंतर लाईन मारून घ्यायची आहे चारही बाजूला. ओके, चारही बाजूला लाईन झाल्यानंतर आपण रेषा ओढून घ्यायची आहे. ओके, चारही बाजूला रेषा ओढून घ्यायच्या आहे, म्हणजे 4 टक्स येतील. एक मोंढ्याच्या बाजूला येईन, एक गळ्याच्या बाजूला येईन आणि इकडच्या बाजूला येईन. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. ओके, तर खूप सोपी पद्धत आहे ना. अजून पण काही मैत्रिणी चॅनलला सबस्क्राईब नसेल करत तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. त्यानंतर आता पाठीमागचा भाग आहे तो आपण नेक्स्ट जेवढी पुढची रुंदी आहे तेवढीच पाठीमागची रुंदी घ्यायची आणि गळा रुंदी. त्यानंतर आपण त्याचप्रमाणे मागचा गळ्याच्या जेव्हा आपण बनवतो तेव्हा मी तुम्हाला दाखवतेच. त्यानंतर बघा, एकदा चेक करून घ्यायचे आहे मागची उंची आणि पुढची उंची जेवढी टाकली आहे तेवढी आली का नाही. त्यानंतर आता आपण काय करायचं आहे, आता आपण कट करून घेणार आहोत बघा मोंढ्याचा आकार 4 लेयर. आता हे इथं टोटल किती लेयर आहे, 1 2 3 4 लेयर आहे. त्यानंतर 4 लेयरवरच मोंढ्याचा पहिला आकार आपण कट केला आहे. इथपर्यंत तुम्हाला समजलंच असं. दोन्ही पार्ट वेगवेगळे करायचे आहे. ओके, त्यानंतर गळ्याचा आकार कट करायचा आहे. ओके, त्यानंतर आता आपण जी क्रॉसपट्टी आहे ती पण कट करून घ्यायची आहे. ओके, तर खूप सिंपल पद्धत आहे, नक्की ट्राय करा. आणि सगळे कटोरी ब्लाऊज, प्रिन्स कट, 4 टक्स आखण्याची हीच पद्धत आहे. फक्त टक्सच्या ठिकाणी टक्स टाकायचे. प्रिन्स कट तुम्हाला वेगळं काही शिकायची गरज नाही. तुम्ही जर एकदा ही स्टेप फॉलो केली तुम्हाला 3 ब्लाऊज स्टिच करता येणार आहे. म्हणजे प्रिन्स कट, 4 टक्स आणि बोटनेक पण असंच कट करायचा असतो, पण त्याचा पण मी तुम्हाला व्हिडिओ लवकरच अपलोड करत आहे चॅनलवर. त्यानंतर बघा, मोंढ्याचा आकार, गळ्याचा आकार ते कट करून घेतलेले आहे, एकमेकावर ठेवून घेतलेले आहे सगळे पार्ट. त्यानंतर थोडेसे प्रेस करायचे आहे, म्हणजे दुसऱ्या बाजूला आपले टक्स वटले पाहिजे. ओके, तर ते थोडे डार्क करून घ्यायचे आहे खडूने. बघा, खडूने डार्क केले आहे. आणि त्यानंतर आपण ते एकमेकावर प्रेस करून बाजूला ठेवून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण बाही कट करायची आहे आणि मग बाही कट करून झाल्यानंतर आपण अस्तर मेन फॅब्रिकवर कट करणार आहोत. बघा, आता इथं बाही पण खूप सोपी आहे. बघा, इथं आपली जेवढी चेस्ट आहे बघा 8.5 इंच, तेवढीच आपण चेस्ट बाहीची लांबी टाकणार आहोत. बाहीची लांबी आणि उंचीमध्ये फरक आहे. बघा, उंची म्हणजे वरती घ्यायची आहे आणि लांबी म्हणजे खाली घ्यायची आहे. जेवढी आपण चेस्ट टाकली होती 8.5 इंचाची मेन, तेवढीच बाईची खालची लांबी टाकायची 8.5 इंचाची. आपली जेवढी बाईची उंची आहे 10 इंच, त्यात 1 इंच ॲड करून 11 इंच घ्यायची आहे. बघा, खूप सोपी पद्धत आहे. इथे चेस्ट घेतलं व्यवस्थित करून घ्यायचं आहे. याचं बाईचं कापड हे 4 लेयर्स आहे. बघा, एकदा पहिल्यांदा 2 लेयरचं आहे, परत त्याच्यावर फोल्ड केलं, हे 4 लेयर झाले. तर काही ताईंना अजून पण समजत नाही आहे का कापड लांब बाहीसाठी कसं कट करायचं, कशी घ्यायची. तर मी भरपूर वेळ सांगू नये, त्या चुका होतात वारंवार. तर लक्षात ठेवा, त्याचे 4 लेयर झाले बाहीचे, तेव्हा आपल्या 2 बाही तयार होतात. ओके, त्यानंतर ह्या बाजूला आपल्याला बाहीची उंची घ्यायची आहे. ओके, बाहीची उंची 10 इंच आहे, पण त्यात 1 इंच मार्जिनसाठी ॲड केला. टोटल झाले 11 इंच. 11 इंचमधून 2.5 इंच वजा करायचे आहे. बघा, 2.5 ते 2.5 इंच किंवा 3 इंच. आता शॉर्ट बाईसाठी आपण 2.5 इंच खून करायचे आहे, लॉंग बाईसाठी 3 इंच. त्यानंतर सरळ लाईन ओढून घ्यायची आहे, त्यापासून 2 इंचावर. आणि हो, इथं 2.5 इंच वजा केले काय 3 इंच वजा केलं की एवढा काही फरक पडत नाही. आपण आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे. तर इथं पुन्हा त्याचा मध्य केला आहे, 1.5 इंचावर खून केले आहे आणि बाही आपली तयार आहे. जेवढा मोंढा आहे तेवढा खाली टाकून घ्यायचं आहे. तिथून मार्जिनसाठी 2 इंच शिलाईसाठी ठेवायचं आहे. ओके, आता 2 इंच शिलाईसाठी ठेवायचं आहे आणि स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे आणि कट करून घ्यायचे आहे. बघा, खूप सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करा.
आणि कमेंटमध्ये खूप कमी ताई रिस्पॉन्स देत आहे, व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही, लाईक करत नाही. त्यासाठी काही तुम्हाला चार्ज लागत नाही, त्यामुळे सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सपोर्ट पण करा चॅनलला. आणि ज्यांना गरज आहे शिलाई कामं त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करत चला. तर या ठिकाणी आपली पूर्ण कटिंग झालेली आहे. आता इथं आयपट्टी, हुकपट्टी, कमरपट्टी, क्रॉसपट्टी हे 3 इंच मेजरमेंट 2.5 ते 3 इंचाचं असतं. हे फिक्स माप आहे. त्यानंतर आपण मेन फॅब्रिक घ्यायचं आहे. मेन फॅब्रिकवर अगोदर बघा आपल्याला बाही कट करायची आहे. बघा बाही कट बाही ठेवून घ्यायची आहे. बाही कट करायची आहे अगोदर, म्हणजे नंतर आपण मागचा पार्ट कट करून घेणार आहोत. त्यानंतर पुढचा पार्ट, त्यानंतर क्रॉस पट्टीने ते कट करून घेणार आहोत. खूप सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करा. जशी कटिंगची पद्धत सोपी आहे तर स्टिचिंगची पद्धत पण खूप सोपी आहे. तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ पाहिजे नसेल तर खाली कमेंट करा, नक्की मी शेअर करण्याचा प्रयत्न करा. बघा बाही कापड मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली जी बाही आपण कट करतो ती व्यवस्थित कट झाली पाहिजे किंवा खालीवर झाली नाही पाहिजे. काठ दोन्ही पण सेम कट झाले पाहिजे. त्यामुळे तुम्ही जे मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित घडी मारा, त्याला प्रेस करा, कुठं चुन्या वगैरे नसल्या पाहिजे. त्यानंतर तुम्ही कटिंगला घ्या. तर आता क्रॉस आपले जेवढे पार्ट आपण अस्तरचे कट करून घेतले होते अगोदर, तुम्ही नवीन शिकत असाल तर पार्ट सगळे ॲडजस्ट होता की ते बघून घ्या. कारण साडीतला कपडा कधी कधी कमी असतो, कधी कधी जास्त असतो. शक्यतो तुम्हाला डिझाईन करायची असेल तुम्ही 1 मीटरचा कपडा साडीतून काढा, पण अगोदर साड्यांचे मिऱ्या किती येत आहे ते बघा. डायरेक्ट कपडा कट करायला जाऊ नका. डायरेक्ट कपडा कट केला तर कधी कधी साडी कमी पडते. त्यामुळे आधी तुम्हाला एवढं पण नसं समजत, आपली जी रेग्युलरची साडी आहे ती साडी लावून बघा, त्यातून किती साडीवरती किती ब्लाऊज शिवायचं त्याच्यावर डिपेंड करा. डायरेक्ट तुम्ही नवीन शिकत असाल डायरेक्ट ब्लाऊज कट करू नका, कारण कधी कधी साडी आणि ब्लाऊज पीस एकत्र असतो, मग आपल्याला समजत नाही की ते कधी कधी लाईन पण देत नाही. त्यामुळे तुम्हाला जर 1 मीटर कळत नसेल तर तुम्ही साडी लावून बघा आणि उरलेला कपडा ब्लाऊजसाठी घ्या. ते छोट्या ट्रेक्स असतात, त्या एवढ्या छोट्या गोष्टी तळापर्यंत जाऊन कोणीही सांगत नाही. पण आपल्या चॅनलचा मेन हेतू आहे की जे आपलं चॅनल सपोर्ट करत आहे किंवा ज्या नवीन ताई माझ्या शिकत आहे तर त्यांना ती प्रॉपर माहिती भेटावी, जेणेकरून म्हणजे बिना क्लास न करता पण आपल्याला ब्लाऊज स्टिच करता आले पाहिजे. त्यामुळं मी तुम्हाला या छोट्या गोष्टी आपल्या चॅनलवर सांगत असते. हुका कशा लावायच्या, बटणं कसे लावायचे, ते त्यांना होल कसं पाडायचं, हात शिलाई कशी करायची, पिकोफॉल कसा करायचा, सगळे व्हिडिओ जवळजवळ मी 500 ते 600 व्हिडिओ यात रिलेटेड टाकलेले आहे. तुम्ही नक्की जाऊन व्हिजिट करा बघा. तर खूप सोपी पद्धत आहे आणि अशा प्रकारे आपला पुढचं आता मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सगळं नाही दाखवू शकत आणि तुम्हाला पण समजणार नाही, तुम्ही पण बोर होणार. ह्या बघून घ्या मी पार्ट कशी कट करते. तर सगळे जेवढे आपले अस्तर आपण कट केलं तेवढे मेन फॅब्रिकवर ठेवून कट करून घ्या. उरलेला कापड आपल्याला डिझाईन करायचं आणि त्यासाठी ठेवा आणि वाकडं तिकडे अजिबात कापू नका. तुम्हाला फ्रिल वगैरे बनवायचं असेल तर सरळ कापडा लागतो. त्यामुळं कमीत याच्यामध्ये म्हणजे कमीत कमी जागेमध्ये तुमचं पूर्ण जेवढं आधीचं कटोरीचं जे मेन कट केलं आहे असतं तो बसून किती कापड होतं त्याचा अंदाज घ्या, त्यानुसार तुम्ही डिझाईन करा. तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ आवडला असेलच. नेक्स्ट व्हिडिओ टक्स कसे मारायचा तो असणार आहे, तो अजिबात स्किप करू नका. तर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करत चला. आणि तुम्हाला ही पद्धत कशी वाटली ते पण सांगत चला. तुम्हाला सगळ्याच गोष्टी आता इथं कमरपट्टी कशी काढायची, 2.5 इंचाची कमरपट्टी असे तुम्हाला मी वारंवार सांगते. आयपट्टी हुकपट्टी ही 2.5 ते 3 इंचाची असते. तर अशा प्रकारे आम्ही तुम्हाला पूर्ण कटिंग घेण्यापासून तर कटिंग कशी करायची, पार्ट कसे कट करायचे, मेन फॅब्रिकवर कसे ठेवून कट करायचे, पूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. अजून जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये विचारा. आणि तुम्हाला असे यूजफुल व्हिडिओ बघायला आवडतील का, अजून काय डिझाईन बघायला आवडतील का, काय असेल ते प्रॉब्लेम तुम्ही कमेंट सेक्शन आपलं ओपन आहे, त्यात तुमचं मत नोंदवा. आणि आपल्या चॅनलला भरभरून प्रेम करा. भरपूर ताई आहेत त्या चॅनलला आपल्याला खूप सपोर्ट करत असतात, त्यांचे परत मनापासून आभार.
त्यांना रिप्लाय देऊन पण त्यांचे कमीच आहे असं मला वाटतं, त्यांचे उपकार. कारण ते खूप प्रत्येक शॉर्ट व्हिडिओ लॉंग व्हिडिओला कमेंट करत असतात. मी पण त्यांना सपोर्ट करत असते. तर आपला हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. बघा 1-1 इंचाच्याच मी तिरकस पट्ट्या काढलेल्या आहे आणि पूर्ण माहिती यात शेअर केलेली आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघितला तर